Here interfacing of 8K into 8 डेटा रॉम. डेटा रॉमचं इंटरफेसिंगला काय केलं आहे, हा P3.7 P3.6. तर यातला हा रीड जो आहे हा ओईला कनेक्टेड आहे. हा रीड जो आहे तो ओईला कनेक्ट आहे. त्याच्यानंतर हा राईट अशा पद्धतीने ओपन आहे. PSEN पण ओपन आहे. आता पोर्ट टू 8 बिट ॲड्रेस बस आहे. पोर्ट टू काय आहे, 8 बिट ॲड्रेस बस आहे. त्यातल्या A8 to A5 A12 ह्या 5च पिन ऑपरेट आहे. कोणत्या, A8 A9 A10 A11 अँड A12 ह्या 5 पिन इथं ॲक्टिवली कनेक्टेड आहेत. आणि बाकी पिन A13 A14 A15 ह्या कुठं कनेक्टेड आहे, 3:8 डिकोडरला. तर कोणतं 3:8 डिकोडर आहे, 74LS138 लॅचिंग डिव्हाइस आहे. ओके. त्याच्यानंतर ELE ही ग्राउंडला कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर P0 to P7 हे ॲड्रेस अँड डेटा दोन्ही बस आहे, डबल बस आहे, AD बस आहे. ओके. तर यातल्या 8 बिट डेटासाठी आहे D0 to D7. यातल्या 8 बिट कशासाठी आहे, डेटासाठी आहे D0 to D7. आणि 8 बिट ॲड्रेससाठी आहे A0 to A7. तर हे कनेक्ट करण्यासाठी परत एक लॅचिंग डिव्हाइस घेतलं आहे. तर 74LS373 हे लॅचिंग डिव्हाइस इथं कनेक्ट केलं आहे आणि त्याचा OC काय केला आहे, ग्राउंड केलं आहे. ओके. तर दोन प्रॉब्लेम आहेत, 2 क्वेश्चन आहेत, समजून घ्या. यातला जो हे डेटा रॅम आहे आणि प्रोग्राम रॉम आणि डेटा रॉम याच्यामध्ये फरक समजून घ्या. तर डेटामध्ये फक्त हा डेटा रीड झाला पाहिजे, तर ही झाली डेटा रॉम सॉरी. ओके. इथं प्रोग्रामच्या ऐवजी काय येईल, डेटा रॉम 8K into 8. तर 2764 हे काय आहे, IC नंबर आहे. तर ही IC अशा पद्धतीने असेल, CS ला हे कनेक्ट असेल, ही 5व्या नंबरचं पिन म्हणजे Y4. आता 3:8 डिकोडर आहे, हे काय आहे, 3:8 डिकोडर आहे. तर याच्या इनपुटला 3 म्हणजे P2.6 2.5 म्हणजे पोर्ट 2ची 5वी, पोर्ट 2ची 6वी आणि पोर्ट 2ची 7वी पिन इनपुटला. आणि आउटपुटला काय आहे, 8 आउटपुट आहे, Y0 to Y7. तर यातलं Y4 जे आहे ते CS ला कनेक्टेड आहे. तर अशा पद्धतीनं इंटरफेसिंग डेटा रॉमची होती. हे कोणाकोणाला समजलं, तुला नाही समजलं, पुन्हा एकदा ड्रॉ करा म्हणजे समजून जाईल. ॲड्रेस मॅप. आता ॲड्रेस मॅप सांगतो. तर याच्यामध्ये 800H आणि 9FFFF हे 2 ॲड्रेस मॅप आहेत. तर याच्यामध्ये हे 00ला काय हे पहा 8 आहे, तर 8ला काय लिहितो आपण, 100. त्याच्यानंतर हे 0 आहे, तर ह्याला आपण काय लिहितो, हे 0. त्याच्यानंतर हे 0 आणि हे 0. अरे एक कुठं गेलं, अच्छा इथं शिल्लक झालं, होतं कधी कधी. ओके. त्याच पद्धतीने हे 9 आणि बाकी FFFFFFFFF. ओके. तर हे ॲड्रेस मॅप आहे 8K into 8 प्रोग्राम रॅमसाठी. ओके. हे प्रोग्राम रॅमसाठीच आहे. ओके. आणि डेटा रॅमसाठी काय आहे, A000H2BFFFF. मग आता डेटा रॅमसाठी कशासाठी, डेटा रॉमसाठी. तर एसाठी काय लिहिणार तुम्ही, 1010 आणि बीसाठी काय लिहिणार, 1011. ओके. तर हे येईल तुमचं ॲड्रेस मॅप 8K into 8 डेटा रॉम. पुन्हा एकदा समजून घ्या, पूर्ण सांगतो. फक्त 6 मार्काला डायग्राम ड्रॉ करायला विचारतात आणि ॲड्रेस मॅप लिहायला विचारतात. फक्त 6 मार्काला डायग्राम ड्रॉ करायला विचारतात आणि ॲड्रेस मॅप काढायला विचारतात. तर इथं काय करणार तुम्ही, 8K. आता हे काय 8051चं मायक्रो कंट्रोलर आहे,
यातला पोर्ट 0, पोर्ट 2 आणि पोर्ट 3 वापरला चालला आहे. ओके, तर इनेबलला ग्राउंड करून द्या. त्याच्यानंतर P3.7ला रीड करा. पोर्ट 3चं 6वं बीट ओपन करा, PSEN ओपन ठेवा. तर हे रीड OEला कनेक्ट करून द्या. ओके, त्याच्यानंतर पोर्ट 2 8 बीट हे ॲड्रेस बीट जे आहे त्यातल्या 5 पिन याला कनेक्ट करा तिथं, आणि बाकीच्या 3 इथं कनेक्ट करा. म्हणजे टोटल 8 3:8 डिकोडर आहे. त्याच्यानंतर ALE ग्राउंडला कनेक्ट करा. आता हे पोर्ट 0 जे आहे ॲड्रेस और डेटा दोन्ही बस आहेत. तर यातल्या 8 जे आहे डेटाला द्या, 8 ॲड्रेसला द्या, याला ग्राउंड द्या. हे लॅचिंग डिव्हाइस आहे L74LS373. आता हे डेटा रॉम 8K×8 2764 याची IC नंबर आहे. आता हे परत लॅचिंग CS लॅच करायचे तुम्हाला याला. तर मग 74LS138 3:8 डिकोडर घ्या. याच्यात 3 इनपुट आहे आणि 8 आउटपुट आहे. यातलं 5व्या नंबरचं आउटपुट याला कनेक्ट आहे. यातले हे 2 टर्मिनल ग्राउंड आहे आणि एकाला सप्लाय दिलेला आहे. अशा पद्धतीची डायग्राम आहे. ओके, कोणाकोणाला समजली? आता ॲड्रेस मॅप 8K×8 डेटा रॉम, हे डेटा रॉमसाठी. ओके, समजलं? आता हेच आपल्याला प्रोग्राम रॉमसाठी करायचं आहे. कशासाठी? आता काढू नका, लक्ष द्या फक्त. आता हेच आपल्याला काय करायचं आहे? प्रोग्राम रॉमसाठी करायचं आहे. तर इथं काय येईल? प्रोग्राम रॉम. त्याच्यानंतर इथं काय येईल? हे. आणि इथं काय येईल? 8. आणि इथं 9. तर इथं 8 आल्याच्यानंतर इथं काय येईल? 0. इथं 9 आल्याच्यानंतर इथं काय येईल? 0 0 1. ओके, तर हे झाला ॲड्रेस मॅप. कसा? 9साठी इथं काय लिहिणार? 1 0 0 1. 8साठी इथं काय लिहिणार? 1 0 0. बाकी सेम. हे 0 0साठी 0 0, FFFसाठी 1 1 1 1. बाकी डिकोडिंग सेम आहे, बाकी सगळं सेम आहे. फक्त बदलतं काय? हे PSEN OEला कनेक्टेड. हे कशासाठी? प्रोग्राम रॉमसाठी. हे कशासाठी? प्रोग्राम. तर प्रोग्राम रॉम आणि डेटा रॉम किती जणाला समजलंय? हात वर करा. नसल समजलं तर पुन्हा एकदा काढू आपण. ओके, टेस्टेड. चला, आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा. पुढचा पार्ट बघा. आता आपल्याला काय करायचं आहे? इंटरफेसिंग ऑफ 8KB×8 डेटा रॅम अँड प्रोग्राम रॅम दोन्ही सायमल्टेनियसली इंटरफेस करायचे. दोन्ही काय करायचं आहे? सायमल्टेनियसली इंटरफेस करायचे. तर आता 8051 मायक्रो कंट्रोलर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हे पोर्ट 0 ALE, पोर्ट 2 PSEN, P3.7 P3.6. तर ह्या पिन रीड राईट, त्याच्यानंतर PSEN ह्या आहेत जशा तशा आहेत. तर हे 8051 मायक्रो कंट्रोलर. त्याच्यानंतर इनेबल EAला ग्राउंडिंग. तर बघा, सगळ्यात पहिले काय घ्या तुम्ही? पहिले डेटा रॉम घ्या. ओके, नाही प्रोग्राम रॉम. प्रोग्राम रॉम पहिले प्रोग्राम रॉम घ्यायचा आहे. कसं लक्षात घ्यायचं आहे? PSEN जर OEला कनेक्टेड असेल तर हे काय आहे? प्रोग्राम रॉम. आणि रीड जर समजा OEला कनेक्ट असेल तर हे काय आहे? डेटा रॉम आहे. ओके, तर समजून घ्या. आता रीड कनेक्ट कशाला आहे? डेटा रॉमला आहे. PSEN OEला कनेक्ट आहे. इथले OE, इथलं OE. तर हे झालं तुमचं प्रोग्राम रॉम आणि हे झालं तुमचं डेटा रॉम. तर ह्या दोन्हीचं CS हे 4ला आणि 5ला इथं कनेक्टेड आहे. परत हे 3:8 डिकोडर. कोणतं? 3:8 डिकोडर. 3 इनपुट 8 आउटपुट. हे 2 ग्राउंडिंगला आणि हे सप्लाय VCC. तर इथं परत ॲड्रेस ऑब्लिक डेटा 8 बिटची डेटा बस आहे. 8 बिटची डेटा बस आहे D0 to D7ला. त्याच्यानंतर हे काय रे? OC आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. इथं G AEला कनेक्टेड आहे. आणि 8 बिटचं ॲड्रेस बस आहे A0 to A7. त्याच पद्धतीने याचा पुढचा ॲड्रेस हे काय आहे? A8 to A12. त्याच्यानंतर A0 to A7 आणि हे D0 to D7. हेच पुढं इकडं कनेक्टेड आहे. आणि ह्या 2 CS कशाला कनेक्टेड आहे?
Y4 आणि Y5ला. आता ॲड्रेस मॅपमध्ये जर म्हणता ॲड्रेस मॅप कशाचं आहे, प्रोग्राम रॉमचं आहे. ओके, हे ॲड्रेस मॅप ऑफ प्रोग्राम कोणतं 8K × 8 वाला प्रोग्राम. ओके, याच्यामध्ये खूप सारे प्रोग्राम आहेत. तर हे काय आहे, ॲड्रेस मॅप, ॲड्रेस मॅप फॉर 8K × 8 डेटा रॉम. ओके, तर मग आता A000H, तर ए काय असेल रे 1010 आणि बी काय असेल 1011. हे ए आणि हे बी, आणि बाकी तर तुम्हाला माहिती आहे FFला आपण 11 घेतो आणि 00ला 00 घेतो. तर हे ॲड्रेस मॅप फॉर 8K × 8, लक्ष द्या रे, ॲड्रेस मॅप फॉर 8K × 8 डेटा रॉम आणि हे प्रोग्राम रॉम. काय फरक आहे दोन्हीमध्ये, फक्त इथल्या ॲड्रेसेसचा फरक आहे. ओके, आणि इथं डबल कनेक्ट करायचं आहे, तर अशा पद्धतीने हे CS याला इथं अशा पद्धतीने कनेक्ट केलं. किती जणांना समजलं रे, ड्रॉ दिस. हे मात्र समर 22ला 6 मार्काला विचारलं होतं आणि हे आता विचारू शकतील तुम्हाला या पद्धतीचं. ड्रॉ दिस.